नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण 26 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या GMC नागपूर भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नसंच घेणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, श्री सल सीरम हे पहा महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते। तर महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960 पहा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक दुसरा, आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख पुढीलपैकी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख होत्या। प्रश्न क्रमांक तिसरा, सध्याचे महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, रवींद्र चव्हाण हे सध्याचे महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाचे मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, सन 2022 ते 23 या सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन 2022 ते 23 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 5, सन 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, गोपाळ गणेश आगरकर यांनी सन 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। पुढचा प्रश्न पहा, संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब यांनी सुरू केली। तर ऑप्शन क्रमांक 1, RD कर्वी यांनी संतती नियमाची पहिली चळवळ ही महाराष्ट्रामध्ये सुरू केली। कोणे? RD कर्वी यांनी। प्रश्न क्रमांक 7, गांधीजींनी भारत छोडो आंदोलन हे कोणत्या वर्षी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1942 या वर्षी गांधीजींनी भारत छोडो आंदोलन हे सुरू केले। प्रश्न क्रमांक 8, वॉकर कप हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गोल्फ या खेळाशी वॉकर कप हा संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 9, इंडिया हाऊसच्या टिंबटिंब या क्रांतिकाराने कर्झन वायलीचा वध केला। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, इंडिया हाऊसच्या मदनलाल धिंगरा या क्रांतिकाराने कर्झन वायलीचा वध केला आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भगवान बुद्ध यांनी 4 आर्य सत्यावर आपला पहिला उपदेश दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 2, सारनाथ या ठिकाणी पहा भगवान गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्यावर आपला पहिला उपदेश दिला होता। प्रश्न क्रमांक 11, भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात ही पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, भारतामध्ये सन 1965 या वर्षी हरित क्रांतीची सुरुवात ही झाली आहे। प्रश्न क्रमांक 12, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, गुरु शिखर हे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे। पुढचा प्रश्न आहे, एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, विराट कोहली हा भारतीय खेळाडूने एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 शतक पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे।
प्रश्न क्रमांक 14. राज्यपालांना आपल्या पदग्रहासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. राज्यपालांना आपल्या पदग्रहासमयी मुख्य न्यायाधीश यांच्याकडून शपथ घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 15. मिठाचा सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1930 या वर्षी मिठाचा सत्याग्रह हा झाला. प्रश्न क्रमांक 16. भारतातील सर्वाधिक भूभाग हा कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. प्राचीन पठार या पठाराने पहा भारतातील सर्वात भूभाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. मानवी रक्तगटाचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पडतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. एकूण 4 गट हे मानवी रक्ताचे पडतात. प्रश्न क्रमांक 18. मुघल साम्राज्याचा संस्थापक पुढीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेमध्ये मसुदा बनवण्याचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 S.N. मुखर्जी हे संविधान सभेमध्ये मसुदा बनवण्याचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 20 पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 21. कठपुतली हे नृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या राज्याशी कठपुतली हे नृत्य संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा. हिरव्या पालेभाज्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व क हे हिरव्या पालेभाज्यामध्ये असते. प्रश्न क्रमांक 23 पहा. भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर हे कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा. भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये पहिला बांबू कॅश बॅरियर हे बसवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा. अनुप कुमार हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कबड्डी या खेळाशी अनुप कुमार हे संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 25 पहा. सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्यमालेतील मंगळ व गुरु या 2 ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा. अस्मिता चालिया ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅडमिंटन या खेळाशी अस्मिता चालिया ही संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, सातरिया हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा. आसाम या राज्यातील सातरिया हे शास्त्रीय नृत्य आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा. भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा. भारतामध्ये राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 29. 4 स्टार ऑफ डेन्सिटी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जनरल M.M. नरवणे यांनी 4 स्टार ऑफ डेन्सिटी हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते.
पुढचा प्रश्न आहे, गुप्त वंशाचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, गुप्त वंशाचे संस्थापक हे श्रीगुप्त हे होते. प्रश्न क्रमांक 32, भारतात प्राचीन काळात कोणत्या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, भारतामध्ये प्राचीन काळात घोल या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले होते. कोणत्या राजघराण्याने? घोल या राजघराण्याने. प्रश्न क्रमांक 33, घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरी प्रतिबंध करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, घटनेच्या 24व्या या कलमान्वये बालमजुरी प्रतिबंध करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, मानव धर्म सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, दादोबा पांडुरंग तरखडकर हे मानव धर्म सभेचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 35, नागार्जुन सागर प्रकल्प हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कृष्णा या नदीवर नागार्जुन सागर प्रकल्प हा बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, भारतातील चंदीगड या ठिकाणी प्रसिद्ध रॉक गार्डन आहे. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38, भारतात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही कधीपासून झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 2014 मध्ये भारतात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 39, भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या किती अनुसूची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या पहा एकूण 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक 40, राष्ट्रपतींना बडतर्फे करण्याचा अधिकार हा कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, संसद यांना राष्ट्रपतीला बडतर्फे करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 41 पहा, भारताची दक्षिण वृद्धगंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते किंवा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, भारताची दक्षिण वृद्धगंगा म्हणून गोदावरी या नदीला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 42 पहा, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प हा इथं राज्यामध्ये झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 43 पहा, भारतामध्ये कोणत्या काळापासून भूदान चळवळ ही सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, सन 1951 या वर्षी भारतामध्ये भूदान चळवळ ही सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 44, राष्ट्रीय युवा दिन हा भारतात कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन हा भारतामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 45, सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पैठण हे सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे.
प्रश्न क्रमांक 47 पहा. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 48 सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवाल ही खेळाडू संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 49 पहा. कृष्णा नदीचे उगमस्थाने खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा. श्रीलंका या शब्दाची पुढीलपैकी जात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीलंका या शब्दाची विशेषनाम ही जात आहे.